नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक दुसरा, 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी किती टक्के वाढली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 6.1%। 2001 ते 2011 यात बौद्ध धर्माची टक्केवारी वाढली। प्रश्न क्रमांक तिसरा, WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर टिम बर्नर्स-ली हा शास्त्रज्ञ WWW तयार करणारा शास्त्रज्ञ आहे। प्रश्न क्रमांक चौथा, माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? माहिती अधिकार कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्य माहिती आयोग स्थापना याच्याशी माहिती अधिकार कलम 15 संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कोबी हा शब्द पोर्तुगीज आहे। प्रश्न क्रमांक 6, कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? कांचन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सुवर्ण हा शब्द कांचन या शब्दाला समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7, अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पोर्तुगीज या भाषेतून अननस हा शब्द मराठीत आला आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर K2 हे शिखर भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9, रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? रत्नागिरीचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर दापोली या ठिकाणाला रत्नागिरीचे महाबळेश्वर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, भारतीय पठाराचा आकार कसा आहे? भारतीय पठाराचा आकार कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर त्रिकोणी भारतीय पठाराचा आकार आहे। प्रश्न क्रमांक 11, विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? विशिष्टी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर चिपळूण हे शहर विशिष्टी नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 12, ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ऑक्सिजन या वायूची ज्वलनासाठी गरज असते।
प्रश्न क्रमांक 13 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। प्रश्न क्रमांक 14 किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1945 या वर्षी किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते। प्रश्न क्रमांक 15 महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून सुरू केले। प्रश्न क्रमांक 16 भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 देशांना भारताच्या भूसीमा भिडतात। प्रश्न क्रमांक 17 सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारडोली सत्याग्रह हा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला। प्रश्न क्रमांक 18 भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1872 या वर्षी भारतात पहिली जनगणना पार पडली। प्रश्न क्रमांक 19 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरोजिनी नायडू या भारतीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष होत्या। प्रश्न क्रमांक 21 मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे नाव आहे। प्रश्न क्रमांक 22 भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? भारतात केव्हापासून कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16 जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ झाला। प्रश्न क्रमांक 23 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बराकपूर या छावणीत मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रात गडकर्यांचे बंद झाले होते। प्रश्न क्रमांक 25 मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर
साशाम असे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मरण पावलेल्या चित्त्याचे नाव आहे? प्रश्न क्रमांक 24. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27. मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांचे मॅन ऑफ पीस हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 28. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सत्यशोधक समाजास शाहू महाराजांनी 1911 मध्ये राजश्रय दिला. प्रश्न क्रमांक 29. महात्मा गांधीजी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चंपारण्य येथे महात्मा गांधीजींनी सर्वात प्रथम सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 30. युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शिवाजी सावंत हे युगंधर या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 31. महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली. प्रश्न क्रमांक 32. परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केंद्र सूचीमध्ये परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 33. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आसाम या राज्याने अलीकडेच पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली. प्रश्न क्रमांक 35. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 36. नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कानपूर या उठावाचे नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 37. ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? ब्यारेन ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अंदमान निकोबार येथे ब्यारेन ज्वालामुखी आहे.
प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर हा जिल्हा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 39 संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोकसभा हे संसदेचे प्रथम कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 40 नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीति आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.